पंतोजी नको मला तुमची शाळा. अहो त्या परास मला शिळी भाकरी चालेल की व? त्याने हातात पोलीत घेतल्यावर त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचणारच. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. जर गोमूत्र शिंपडून आम्ही शुद्ध झालो तर जाऊन महारवाड्यात सगळ्या अस्पृश्यांवरच शिंपडून येतो ना. छोटी पोरा, अरे हट्ट सोड. दादा ही हट्टाची नाही, हक्काची लढाई आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय. पंत अहो आल्हाट ज्योत्याला नाही म्हणाला. हे उत्तम झाले. काहीही झाले तरी जोत्याला शाळेसाठी जागा मिळू द्यायची नाही. आता बस म्हणावं घरी हरी हरी करत. घरी कसला बसायलाय तो? गेला पुन्हा अस्पृश्य वस्तीत. एवढी मार मांग चांबारांची गोडी लागली आहे. एवढा कळवळा यावा त्याला. एक काम कर, राणोजीला भेट आणि माझा निरोप सांग. जी. मी जे सांगितले ते जर राणोजीने गोविंदमाळ्याच्या घरात सांगितले तर भांडणं घरात सुरू झालीच म्हणून समजा. हसण्यापेक्षा जोत्यावर लक्ष ठेवा. गेला गेला गेला. ज्योती हलक्या लोकांच्या वस्तीत गेला. बोंबला. कोंडा, हे कोंडा, नका हाक मारू तिला. अहो रात्याला झोपेत दचकून उठली 3-4 वेळा. दचका घेतलाय तिनं. आता आता शाळेच्या भरीस नका पाडू आम्हाला. नका पाडू. कालपासनं तिची अन्नावरची वासनाच उडाली. दिवसभरात एक घास बी नाही खाल्ला तिनं. रणबा, म्हणूनच तिच्यासाठी खाऊ घेऊन आलो होतो. खाऊ घेऊन आलाय म्हण. कोंडासाठी शाळेत यावं म्हणून. कोंडा शिकली काय आणि नाही शिकली काय त्याच्यानं तिची जिनगाणी बदलत नसती. का नाही होणार? होणार खापरू, नक्की बदल होणार. कोंडा, हे कोंडा, कोंडा, पंतोजी म्या नाही येणार. नको मला तुमची शाळा. पहिल्या वाड्यात मला बसू दिलं नाही. मुली पळाल्या, शाळेतून निघून गेल्या. आणि काल काल आमच्या ताटात गोमूत्र टाकलं. ताटावर उठवलं हो. अहो त्या परास मला शिळी भाकरी चालेल की व? अगं गप. तुझ्यासाठी आलेत ते आणि त्यासनी असं बोलतेस होय? हा, रणबाब, तिला दापू नका. बाळा, तुला नसेल यायचं शाळेत तर नको येऊस. कुणालाच यायचं नाही. वस्तीवरलं एक बी पोर शाळेत येणार नाही हे पक्का. बरोबर बोललाय. ठीक आहे, नसेल यायचं तर नका येऊ शाळेत. उद्यापासून मीच इकडे येत जाईल शिकवायला. उद्यापासून इथंच शिकू.
इथं सुरू करू तुमची शाळा. अहो पण वस्तीतली घाण सोसवल का तुम्हाला? आमच्या वाऱ्याला बी कोण उभं राहत नाही आणि तुम्ही इथे येऊन शिकवणार. बिघडला का काय तात्या साफ? हा, परत रोजचा इटाळ होईल ते वेगळंच. रणबा, तहान लागली, जरा पाणी द्या ना. पाणी? अहो, हे काय आखरीत? आमचं पाणी कुणाला बी चालत नाही. अन नरकात जमा होतीत. असं मला सांगा, तुमचं पाणी चुलीवर ठेवलं तर उकळतं का? नौकळ्या काय झालंय? आणि मग त्याच्यात डाळ भाजी शिजती का? हा, शिजते की. आणि जर झाडाला घातलं तर झाडाला पालवी फुटती का? वय तर लिंबाचं झाड किती मोठं झालंय, मीच घालते पाणी. मग आता सांगा, त्याच पाण्याला या जातीभेदाच्या घागरीत कोणी भरून ठेवलंय? कोंडा, पाणी आणजा. वय अहो अहो नका, माझं ऐका जरा. अहो, हे काय केलं सा? आखरीत आखरीतच म्हणायचं हे. आखरीत कसलं? माझ्या घरातल्या आणि राणबाच्या घरातल्या पाण्याची चव एकच आहे. मला वाटलं वस्तीतलं पाणी वेगळं असेल का काय. तहान भागली माझी राणबा. खापरू पाण्याला सोवळं ओळं नसतं, धर्म नसतो. पाण्याचा धर्म एकच, तहान भागवणं. कोंडा, आपली शाळा बंद होणार नाही. या. राम राम पंत. हो, या 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 राणोजीराव, या. अहो, तुम्हालाच बोलतोय मी. हा, अहो, काय पंत, चेष्टा करता वय आमची? चेष्टा? विनायक, अरे बघ कोण आलंय ते. राणोजीराव आलेत. पायघड्या टाकतोयस ना? हा, पायघड्या? हा, आणि गुलाबजल ही घे. हा, त्यांच्या अंगावर शिंपडायला. आणि तुम्ही असे खिडकीत का उभे? या व्हरांड्यात या. वरांड्यात? हा, अहो, महत्वाचे बोलायचे आहे. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? हा, व्हरांड्यात या. या 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 या. जी.
या 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 आत या. अहो दिवाणखान्यात या. तिथे गाद्या गिरद्या ठेवल्या आहेत, त्यावर बसा. लोळलात तरी चालेल. मी काय म्हणतो, झोपलात तरी काही हरकत नाही. मग स्वयंपाकघरात जा. शिंक्यावर दही दूध ठेवले आहे, ते घ्या, खा, प्या. मग सोवळे नेसा, देवघरात घुसा, तिथली घंटा हाती घ्या आणि वाजवा. देव घंगाळात ठेवा, त्यांना आंघोळ घाला आणि तेच पाणी घराच्या कौलावर नेऊन टाका. पंत असं का वागायला लागलाय? माझी काय चूक झाली का पंत? अहो तुम्ही बसलात का? उठा उठा, आधी उठा बघू. आत या. नाही नाही, म्या माझी पायरी ओळखून आहे. मी आपला दाराच्या बाहेरच बरा आहे. पण हे तुम्ही अचानक घरात कसं बोलवत आहे? अहो आता नाही बोलवले तरीही घरात येणारच तुम्ही. एवढा समाज बदलणार आहे. समाज बदलणार? कोण बदलणार? हरामखोरा, तुझा पुतण्या काय करतोय हे तुला दिसत नाही? काय करतोय? तो राजरोसपणे हलक्या लोकांच्या वस्तीत जातोय. जातोय वर तुझ्या सुनेला, त्या सावित्रीला घेऊन जातोय. नाही नाही, सावित्री जाणार नाही. गेली, त्या वस्तीत गेली राणोजी. ते आता अस्पृश्यांना शिकवणार आणि त्यांचा दावा आहे की ते शिकले की त्यांची गुलामी संपणार. ते आमच्या मांडीला मांडी लावून बसणार. राणूमाळ्या, मला सांग, हे गुलाम आहेत का? यांना किती मान आहे आपल्या संस्कृतीत. अरे मांग आडवा गेला तर शुभ समजते ही संस्कृती. आता तुम्ही विणलेले गजरे आमच्या बायका केसात माळतात ना, मग गुलामी कसली? नाही नाही, गुलाबी नाही. आणि पंत, म्या काय म्हणतो, या समध्यामध्ये मला घेऊ नका सा. त्या जोत्याचा माझा काय बी संबंध नाही. कसा नाही? रक्ताचं नातं आहे तुमचं. त्याने हातात कोलीत घेतल्यावर त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचणारच ना. भूदेवा, म्या काय म्हणतो, तुम्ही फक्त माझ्या पुरतं बोला. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. फक्त तुम्ही सांगा, म्या काय करू? काय करू सांगतो. थांब. आत येऊ नकस. काय झालं सासूबाई? मारवाड्यात गेली होतीस ना? अगं बोलाय का पैकाला तू का काय? सांग, गेली होतीस का नाही? वय 4 दिवसांपूर्वी गेले होते. बया, ही नावाजली की गावाजली आणि डोसक्यावर बसली. अगं तुला थोडी तरी लाज शरम आहे का नाही सावित्री? आपण सुनबाई काय जरुरी होती त्या वस्तीत जायची? म्हणजे ही बया इटाळ्या अंगानच घरभर हिंडत होती. देवा, अरे बघ रे बघ दादा, यो लाड कसं व्हायचं र? मी तर हात टेकलं देवा. मुलींच्या साळ्यावक्ती लोकनिंदा झाली, पण मी ती पाठीवर टाकली. अबा जाऊ बाई, तुम्ही कशा पैठ्या वस्तीत गेला होत्या व? हा, शाळेसाठी. त्यांच्यासाठी शाळा उघडायची म्हणून. सत्यानाश! नाही, मला तर वाटायलंय का ही का नाही घराचा भार वाढच करणार आहे. जाऊ बाई, कुठून सुचली तुम्हाला या उदासा? या बघा, हे तुम्ही काय बरं केलं नाही. मला तर गरगरायच लागलंय बघा. दादा, अगं कुणीतरी जातं का त्या वस्तीत? आता चांगल्या घरातली सून आहेस ना तू?
कसं पायी गेलीस? कसली सून आता ही पवित्र झाल्या बिगर हिला घरात घेऊ नकासा. तू बाहेरच थांब. अनो तुम्ही नरहरी पंतांकडे जावा आणि उपाय काय आहे ते बघून या. अहो काकूबाई, घरातली गोष्ट कशा पायी बाहेर गोमूत्र शिपडूया की अन बेलपान ठेवूया भांड्यावर. वय अंतवर तू बाहेरच उभी राहा. आणि तुम्ही बघत काय बसलायसा? अहो जावा की गोमूत्र आणा. हा वय वय. पांडुरंगा, सावित्री बाहेर का थांबली? चल आत चल. थांब इथंच. तू बी इथंच उभा राहा. आत जायचं नाही. काय झालं? थांब. आतमध्ये जाऊ नगस. तुमची देही टाळीत. दादा विटाळ बिटाळ काही नसतो. चल सावित्री. अरे दादा थांब म्हणतोय ना वा. मग थांब की इथंच. आपण नीट बोला की. काय झालंय का एवढं? एवढं बी कळना झालंय वय. मारा मांगांचा इटाळ होतोय आणि तुम्ही दोघंच्या दोघं त्यांच्या वस्तीत गेलतास हा. आणि ते बी साळा काढाय सोबून दिसतं का तुम्हासनी? हा ज्योती, का करतोयस असं तू? एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. अरे थांबायचं नावच घे नाहीस. आम्ही घरातली कुणी काय तुला बोलत नाही म्हणून किती गैरफायदा घेणार आहेस तू? अरे मी एकट्यानं तर काय काय करायचं? मळा बघायचा, शेती करायची, फुलाचा इकरा करायचा. हा तू इकडची काडी तिकडं करत नाही. अरे किती खस्ता खायच्या मी. आणि मी एकटा किती पुरा पडणार आहे? बिचारा राजाराम केवढं कष्ट करतोय बघितलंस ना व. अरे राबून राबून त्याची हाडं दिसाल्या. तरी मी एका शब्दानं तुला काही बोलत नाही. वाटलं की आज सुधारशील, उद्या सुधारशील, परवा सुधारशील, पण नाही. अरे तुझं सुधारायचं काही चिन्हच दिसत नाही. तुझ्यामुळं घरातल्या माणसांचे काय हाल चाललेत, आम्हाला काय काय भोगावं लागतंय हे कधी कळणार आहे का नाही तुला? तुला फक्त तुझी शाळा प्यारी, बाकी घर मातीत गेलं तरी चालेल असंच ना? राजारामा तू कच खाऊ नगस र. तूच आधार आहेस या घरचा. अरे तूच असं हौसान घालवलंस तर कसं व्हायचं? हा पारू, गौमूत्र शिपड या दोघांवर. अरे हसाय काय झालं? नाही म्हणजे आमच्यावर गोमूत्र शिंपडलं म्हणजे आम्ही आता शुद्ध झालो. बरोबर ना? वय. बर वहिनी दे गोमूत्र दे. आलोच मी. जाऊ. आता कुठं निघालास? जर गोमूत्र शिंपडून आम्ही शुद्ध झालो तर जाऊन महारवाड्यात सगळ्या अस्पृश्यांवरच शिंपडून येतो ना. म्हणजे ते पण शुद्ध होतील. विषय संपला नाही का? ए दादा बघे कसं तिड्यात बोलतोय. व तात्यासाहेब, तुम्ही कशाला शब्द वाढवताय व? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. मी अस्पृश्यांच्या वस्तीत जाणार आणि त्यांच्यासाठी शाळा सुरू करणार. ज्योती अरे सगळीकडे आपली छी तू होईल. अरे जरा तरी विचार कर. आणणार सगळा विचार केलाय मी. ज्योती पोरा, अरे हट्ट सोड. हट्ट नाही दादा. हट्ट असताना तर कधी सोडून दिला असता. दादा ही हट्टाची नाही,
हक्काची लढाई आहे. राहू द्या. कांदे चिरते मी. राहू द्या. आऊ पीठ म्हणून झालं काय? हा होते. आऊ द्या, मी पटापट भाकऱ्या थापते. द्या. थापत्याल त्या. राहू द्या. माग सरा तुम्ही जाऊ बाई. का असं वागताय माझ्याशी? इटाळ होईल म्हणून ना? अहो बोला की माझ्याशी ताईचा. हवं तर हा ना मारा मला, पण बोला की हो माझ्याशी. काय बोला? आणि तुम्ही तरी कुठं बोलल्या? आज 4 रोज झाले त्या वस्तीत जाऊन, पण तुम्ही फुटला नाही जाऊ बाई. अगोदर बी जाणार जातोय असं काही सांगणं नाही, काय नाही. कवा कणभर तुम्ही मनात ठेवलं नाही. मग हे आता गुपित कशा पाई? मला तरी सांगायचं. मी सांगितलं असतं काय भलंय काय बुरंय. चुकलं माझं ताईसाहेब, पण एकदा ऐकून घ्या की. नाही वाजाऊ बाई, तुमचं नाही चुकलं, माझंच चुकलं. मी तुम्हासनी पाठच्या बहिणीवानी मानलं व, पण तुम्ही तसं मानत नाही बाई. ताईसाहेब अहो असं नका समजू, असं नाहीये. हे बघा ताईसाहेब, मला वाटतंय ना की मुलींची शाळा उघडताना जी भीती समाजाच्या मनात होती ना, तीच भीती या स्पृश्यांची शाळा उघडताना आता तुमच्या मनात आहे. अहो मी गेले होते त्या वस्तीत. तिथे गेल्यावर माहितीये काय जाणवलं? तिथली माणसं सुद्धा माणसंच आहेत आपल्यासारखी. त्यांना बी शिकण्याचा अधिकार आहे, त्यांना बी माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे. इतकी साधी गोष्ट आपल्या मनाला का कळत नाही हो? साव्या गपर सोडून दे ना. हा, घर महत्वाचं का गाव महत्वाचं मला सांग. जाऊ बाई, मी बाहेरच्या लोकांचा सुखाचा विचार करता होय, त्यांच्यासाठी झटताय, पण घरच्यांचा काही विचार? नवरा जे म्हणल ती रेख समजायची, आणि घरादाराचा विचार कोण करणार? पोटापुरती पोरींची शाळा झाली होती ना, मग कशा पाहिजे हलक्या लोकांची शाळा? अहो उद्या काही झालं तर कोणाचं नाव घ्यायचं तुम्हीच सांगा. हे बघा जाऊ बाई, हे घर, या 4 भिंती, हाच माझा संसार आहे व, आणि हेच माझं जग. आता त्याला तुमच्यामुळे तडा गेला तर मी काय करू, आणि मी कुठं जाऊ सांगा तुम्ही? सावे, तुम्ही समज करा, पण त्या वस्तीत जाण्याचा विचार बाजूला ठेवा. बघा, कळलं का? सावे, कळलं आऊ. गेली 15-20 वर्ष जॉन साहेबांच्या बंगलीवर काम करते मी. मला कमी समजू नका. वय
वाचवा तुम्ही या घराचा आनंद वाचवा. जाऊ बाई. हलक्या लोकांना शिकवायचं खूळ डोक्यातनं काढून टाक. काय बोलतोस अण्णा तू? एक उत्तम अस्त्र माझ्या हाती आले आहे. आता माघार घेणार तो सुरुंगाची वात पेटवूनच. अरे लोक जीवावर उठतील तुझ्या. तुम्ही फक्त खुरपे तयार ठेवा. ठेवले. हे बघ अण्णा, मला समाज बदलायचा आहे. बदल, पण त्याच्या आधी माझ्या नरड्याचा घोट घे. धरू नको लाज. गिरवाबाई धरू नको लाज. बाई शिकली तर उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिलं, कष्टाला फळ दिलं, जिण सार उजळलं सावित्री माईनं. दार उघडलं बया, दार उघडलं, दार उघडलं बया.